17 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास विटा ते आटपाडी महामार्गावरील रेवणसिद्ध येथील रेणावी घाटात दुचाकीवरून येत असताना 22 वर्षीय जगदीश शशिकांत आयवळे यांचा दुर्दैवी अपघात झाला। ते त्यांच्या स्प्लेंडर प्लस कंपनीच्या दुचाकीवरून नेलकंजी ते विटा येथे कामानिमित्त प्रवास करू लागले होते। या घटनेनुसार कोणत्या तरी अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने धडक दिल्याने जगदीश यांचा जागीच मृत्यू झाला आणि मोटरसायकलचे देखील तितकेच नुकसान झाले। वाहन चालक घाबरून घटनास्थळावरून पळून गेला। विटा पोलीस ठाण्यात फिर्यादी म्हणून 51 वर्षीय विलास भीमराव जावीर यांनी तक्रार नोंदवली आहे। आरोपी अद्याप अज्ञात असून त्याचा शोध सुरू आहे। विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हुबाळे यांच्याकडे सोपवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्या देखरेखीखाली चालू आहे। घटनास्थळी साक्षीदारांच्या मजकुरावरून सीसीटीव्ही फुटेज घेऊन अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू असून त्याच्या विरोधात अंमलबजावणी कार्यवाही केली जाणार आहे। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले की सध्या या प्रकरणात कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध आढळला नाही। जनतेमध्येही कोणतीही तिखट प्रतिक्रिया नोंदवली नाही आणि प्रकरणातून सार्वजनिक शांततेला धक्का बसण्याची शक्यता कमी आहे। पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था बळकट केली असून पुढील कार्यवाही कडकपणे केली जाईल। विटा पोलीस ठाण्याच्या सतर्कतेखाली पुढील तपास सुरू आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।